अपघात अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी इथं हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। BMW कारनं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना फरफटत नेलं। या भीषण अपघातात दुचाकीवरील कावेरी नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले। तर रविवारी पहाटे 5:30 वाजता अपघात घडलाय। या अपघात प्रकरणात BMW वाहनाचे मालक राजेश शहा हे शिवसेनेचे उपनेते, पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळते। दरम्यान या घटनेनंतर आता मिहिर शहानं काल रात्री पार्टी केल्याचंही समोर येतंय। या अपघातानंतर कारची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली असून कारवरील स्टिकरही काढण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय। मी आता त्यांना विचारलं तर बोलले की वळी सीलिंग पण घेऊन गेले। हे चुकीचं आहे। तुम्ही मिरर आहे ना तुमच्या गाडीला, बघा ना की पाठीमागे काय सिच्युएशन आले नाही, 2 मिनिटाच्या अंतर पुढे थांबा ना। असे कशी तुम्ही गाडी चालवताय? हे लायसन्स देते कोण तुम्हाला असे? किंवा दारू पिऊन गाडी चालवताय काय? की मोठे मोठे लोक सामान्य लोकांचा विचारच करत नाहीये। ह्या लोकांना एकदम चांगल्या कायद्यानुसार ह्या लोकांना अडकवलं पाहिजे, तरच हे लोक सुधारतील, नाही तर नाही सुधारणार। नाही तर सामान्य लोकांचा जीवाचा विचार तरी करा तुम्ही। यानंतर या संदर्भातल्या इतरही घडामोडी आपण जाणून घेऊयात। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहानं त्याच्या 4 मित्रांसोबत ग्लोबल टपास बारमध्ये पार्टी केली होती आणि या पार्टीचं तब्बल 18,000चं बिल झालं होतं। मिहिरच्या मित्रांना आपल्या इंस्टाग्राम स्टेटसवर हे मेन्शन केलं होतं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, काय अपडेट या प्रकरणाबद्दल? खरं तर अतिशय गंभीर हे प्रकरण म्हणावं लागेल, कारण हिट अँड रन सोबतच ड्रिंक अँड ड्राईव्हचे सुद्धा यामध्ये आपल्याला समावेश झालेला दिसतो आहे। आरोपी असणाऱ्या मिहिर शहा याने जुहू येथील ग्लोबल टपास या पब मध्ये जाऊन, या बार मध्ये जाऊन तब्बल 18,730 रुपयाचं बिल आपल्या 4 मित्रांसोबत मद्यपान करत केल्याचं समोर आलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीनं क्रेडिट कार्ड वापरून याचं बिल सुद्धा त्याने पेमेंट केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये हिट अँड रन सोबतच ड्रिंक अँड ड्राईव्हचं सुद्धा प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याने मद्यपान केलेलं असताना रात्री 11 वाजेनंतर तो या जुहू या ठिकाणी पोहोचलेला होता। त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरती सुद्धा याचे काही स्टेटस फोटोज अपलोड केलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये मिहिर शहा याला मेन्शन सुद्धा त्यांनी केलेलं होतं इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये। अशा पद्धतीने हा पब मधील त्यांचे असण्याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात आणि आता पोलीस मिहिर शहा याचा शोध घेत आहेत। त्याचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हर हे दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत, परंतु मिहिर शहा अजूनही अटकवून असल्याचं, त्याचा शोध सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे वरळीतील हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सरकार सगळ्या घटनांकडे समानरित्या पाहते, कायद्यासमोर सर्व समान आहे, जे होणार ते कायदेशीररित्या होणार, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी। खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान, सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो। त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही, एक वेगळा नियम नाही। जे होईल ते कायदेशीर होईल। कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल, परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो। कायद्यासमोर सर्व सारखे।